मी तुमचीच काशी आहे, विश्वास ठेवा माझा. खरं. कसं शक्य आहे? तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. त्या दिवशी तुम्ही मला गाडीत बसवून जेव्हा गाडी आली आणि सगळं. काशी, काय म्हणाला? काशी. संत्रे, आम्ही आता कशी आग लावतो ते बघा. फडका उडणार आणि त्या आगीच्या लोळात मोहिते कुटुंब जळून भस्मसात होणार आणि मग खऱ्या अर्थानं हे गाव पावन होणार. ती भैरवी नाहीये, ती काशी आहे. मोहित्यांची सून, या गावची भाग्यलक्ष्मी. तुम्ही तिला नाही नेऊ शकत. मी हिला इथून घेऊन जाणार आणि हे नक्की आहे. काय चाललंय इथे? या घरात येऊन धमकी देण्याची हिंमत आजवर कोणी नाही केली. कोण आहात तुम्ही? वहिनी, मी सांगतो. हे लोक आपल्या काशीला घेऊन चालले. पण काशी तर अपघातात. नाही कामिनी वहिनी, त्याचं असं झालं. काय मूर्खपणा आहे हा. काय तर म्हणे त्या मुलीमध्ये काशीचा आत्मा केलाय. या घरातल्या रक्ताच्या माणसांची किंमत नाहीये आणि तुम्ही या लोकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करताय. तू भाऊ आहेस ना तिचा? हो. तू घेऊन जा तिला. थांब, त्यापेक्षा मीच तिला घेऊन ये. पुरे झाला हा तमाशा. खबरदार, एक शब्दही काढायचा नाही तोंडात. अगं, चांगल्या घरातली मुलगी आहेस ना तू. हे सगळं शोभतं तुला? नाही, माझं ऐकून तर घ्या. मी तुमचीच काशी आहे. ही बोलते ते खरं आहे, ही काशी आहे. तुम्ही प्लीज जरा समजून घ्या. ते काय नाही. तिच्या मुलीला न्यायला आलेत ना, त्यांच्यासोबत मी हिला पाठवणार आहे. आणि तर मी पण बघते मला इथं कोण आवडतं. नाही काकू, काकू तुम्ही माझं ऐकून तर घ्या आधी. काकू, ऐका माझं. आनंद, आनंद बेटा, घेऊन जा तुझ्या बहिणीला. आणि हिचं तोंड पुन्हा गावात दिसता कामा नये. काकू का वागताय तुम्ही असं? आई, असं नका करू. तुम्ही अन्याय करताय माझ्यावर. आम्ही कोणी अन्याय करत नाही तुझ्यावर. उलट तूच या घरात घुसलेस. भैरवी चल, चल भैरवी. संजय, संजय, तू असं काहीही करणार नाहीयेस. भाऊ काका थांबा. माझ्या काशीने या घरासाठी खूप सोसलंय. मी आम्हाला एकत्र जगू देणार नसाल ना, कमीत कमी एकत्र मरू तरी आम्ही. मला तुम्हाला सोडून कुठे जायचं नाहीये. आपण एकत्र जाऊ. काशी, ही लोक आपल्याला जगू देणार नाहीयेत. आपण हे घर सोडून जातोय, हे गाव सोडून जातोय आपण. संजय, मागे नाहीतर मी हिला गोळी घालेन. सगळ्यांनी मागे व्हायचं. हिला गोळी घालेन. बाबा. हो बेटा. काशी, तुम्हाला मान्य आहे ही काशी? होय. इतर कुणालाही मान्य नसलं तरी पहिल्या भेटीत आम्हाला ओळखणारी हीच आमची मुलगी काशी.